हॅलो, नमस्कार. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक. तर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे एक नारळ. नारळाची अर्धी वाटी आपल्याला घ्यायची आहे. नारळ पहिल्यांदा फोडून घ्यायचा आहे. अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा. तर आपल्याला अशा प्रकारे अर्धी वाटी घ्यायची आहे आणि ती विळीच्या सहाय्याने खवून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला. ओला नारळ लागणार आहे मोदक बनवण्यासाठी. उकडीचे मोदक म्हणजे खूपच सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे. अशा पद्धतीने मी अर्धी वाटी पूर्णपणे खवून घेतलेली आहे. आता इकडे आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके सुद्धा मी घेतलेले आहेत. त्याच सारख्याच वाटीच्या प्रमाणे मी खोबरं पण घेतलेलं आहे. आता बदामाचे, काजूचे आणि पिस्त्याचे काप मी करून घेतलेले आहेत बारीक. अशा पद्धतीने. आणि अर्धी वाटी आपल्याला गूळ लागणार आहे. गूळ मी मिक्स घेतलेला आहे. तुम्हाला साधा हवा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता. मी पावडर पण घेतलेली आहे आणि आपला रेग्युलर गूळ असतो तो पण मी घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला एका कढईमध्ये सारण तयार करून घ्यायचं आहे. इकडे मी तूप घालणार आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे मी. तूप जास्त गरम होईल असं गॅस फास्ट लावायचा नाही. एकदम बारीक मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे. आता 2 वाटी मी तूप घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये खसखस ॲड करायची आहे. तूप जास्त गरम झाले असं वाटलं असेल तर तुम्ही गॅस बंद करून सुद्धा त्याच्यामध्ये खसखस ॲड करू शकता. आता इथे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मी. ते सुद्धा आपण ह्याच्यामध्येच भाजून घेऊया व्यवस्थित. अशा पद्धतीने आपलं भाजून झालेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि खसखस. त्याच्यामध्ये आपल्याला आता ते ओलं खोबरंचं 1 वाटी घेतलेली आहे खवून, ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आपल्याला तांदळाच्या पिठाचे करायचे आहेत मोदक आणि खूप छान होतात. गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक आणि मला पण फार आवडतात. आता आपण खोबरं जरासं परतून घेऊया. जास्त भाजायचं नाही, नाहीतर खाली आपलं खोबरं करपू शकतं. आणि गॅससुद्धा मंद आचेवरती ठेवायचा आहे. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. आता इकडे आपलं खोबरं भाजत आलं की त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. मी अर्धी वाटी गूळ घेतलेला. त्याच्यापेक्षा मी थोडासा कमी घातलेला आहे, कारण आमच्याकडे जास्त गोड कोणाला आवडत नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूर्णपणे गूळ घालू शकता. गूळ घातल्यानंतर व्यवस्थित आपण मिश्रण परतल्यानंतर अशा पद्धतीने आपलं सारण तयार होतं. आता इकडे आपल्याला जायफळ घालायचं आहे. गूळ घातल्यानंतर कायम थोडंसं जायफळ वापरावं, त्याच्याने छान असा सुगंध येतो. जायफळ घातल्यानंतर आपल्याला इथे वेलदोडे पावडर ॲड करायची आहे. वेलदोडे पावडरनी सुद्धा खूप छान असा सुगंधसुद्धा येतो आणि फ्लेवर पण खूप छान लागतो. चवीला लागतं सारण. आणि अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी असं सारण. आता इकडे आपण कणिक आपण उकडून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला सारख्या वाटीने पाणी घ्यायचं आहे. जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवणार आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये मी तूप ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मी
दूध दूधसुद्धा ॲड करणार आहे. दुधाने मोदक असे पांढरे शुभ्र होतात, त्यामुळे दूधसुद्धा ॲड करा. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. आता ह्याला छानपैकी अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे. पाण्याला आणि दुधाला छानपैकी उकळी आल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपलं पीठ ॲड करायचं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवूनच पीठ ॲड करत राहायचं आणि व्यवस्थित आपण ते मिश्रण आता ढवळून घेऊया. बघू शकताय आपली कणिक तयार होत आलेली आहे. उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे आणि आता सर्वांकडेच मोदक करत असतील, त्यामुळे मी सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघितली. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे कणिक. आता ह्याला आपण एक 2 ते 3 मिनटं झाकणाच्या सहाय्याने झाकून ठेवूया आणि गरम असतानाच पीठ आपण ताटामध्ये काढून वाटीच्या सहाय्याने मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पीठ थंड होत आलं की मग आपण त्याला पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून व्यवस्थित असं मळून त्याचा गोळा तयार करून घेऊया आणि मोदकाच्या साच्याच्या सहाय्याने मी मोदक तयार करत आहे. ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 10 ते 11 मोदक तयार होतात. मी पहिल्यांदा थोडेसे तुम्हाला दाखवण्यासाठी करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला पहिला मोदक तयार झालेला आहे. साच्यामध्ये सुद्धा खूप छान होतात मोदक. आपल्याला हाताने करायला कळ्या पाडायला येत नसतील तर अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे. बघू शकताय खूप छान असं त्याला आकार आलेला आहे आणि असे मी थोडेफार मोदक करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण एका चाळणीच्या सहाय्याने आपण आता ही मोदक व्यवस्थित उकडून घेऊया. इकडे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता चाळणीच्या सहाय्याने आपण मोदक उकडून घेणार आहोत. मोदकाला सुरुवातीलाच आपण केसरच्या काड्या लावूया. केसरच्या काड्यांचा कलर त्याला नंतर उकडल्यानंतर उतरत राहतो. आता ह्याला आपण एक 5 ते 10 मिनिट उकडून घेऊया झाकण लावून. आणि खूप छान असे सुबक मस्तपैकी असे मोदक आपले तयार झालेले आहेत. आता याला आपण उकडून घेऊया. 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय केसरच्या काड्यांचा कलर खूप छान मोदकाला दिसत आहे आणि सुंदर आणि अप्रतिम असे आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.